नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, UDIS प्लसमध्ये GIS कॅप्चर इमेज आपल्याला लोकेशन जी आहे ती अपलोड करायची आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला UDIS प्लस GIS कॅप्चर असं आपल्या प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा आणि इथे आपल्याला UDIS प्लसचा हा इंटरफेस दिसतो. इथे आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड म्हणून UDIS प्लसमध्ये जो आपण युजर ID आणि पासवर्ड म्हणजे शाळेचा UDIS आणि शाळेचा पासवर्ड जो टाकतो तोच इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसतो. आपल्या शाळेची सर्व माहिती दिसते, त्याचप्रमाणे शाळेचं UDIS वगैरे. त्यानंतर आपल्याला इथे लोकेशन द्यायची आहे शाळेची. कॅप्चर लोकेशन करताना लोकेशन आपल्या शाळेचे जे मेन गेट आहे तिथून 10 मीटरच्या अंतराच्या आतमध्ये असायला पाहिजे. याला लोकेशन घ्यायला थोडा वेळ लागतो. लोकेशन घेतल्यानंतर आपल्या ही जी माहिती किंवा आपण ती बघूसुद्धा शकतो. इथे बघा, ही लोकेशन आहे आपल्या शाळेची. याला फक्त अपडेट करायचं आहे. अपडेट म्हटल्यानंतर आपली शाळेची लोकेशन इथे दिसते. व्ह्यूमध्ये आपण करू शकतो आणि चेंज लोकेशनमध्ये आपण पुन्हा हा फोटो घेऊ शकतो. त्यानंतर खाली आपल्याला 4 फोटो द्यायचे आहे. पहिल्या फोटोमध्ये आपल्याला शाळेचा गेटपासूनचा फोटो द्यायचा आहे. इथे बघा, स्कूल मेन गेट शोईंग द स्कूल नेम क्लिअरली फ्रॉम विदिन 10 मीटरच्या आतमध्ये आपल्याला हा फोटो द्यायचा आहे. आता इथे आपल्याला परमिशन द्यावी लागणार आहे. त्यानंतर कॅमेरा आडवा करा आणि तुमच्या शाळेचा मेन गेटपासून फोटो जो आहे तो इथे काढा आणि जर हा फोटो योग्य असेल तर आपण इथे बरोबरची खूण जो आहे ती बरोबरची खूण करणार आहे. आता बरोबरची खूण केल्यानंतर आपला हा जो फोटो आहे तो क्रॉप करू शकता, गरज असेल तर. नसेल तर तसाच ठेवा आणि तो फोटो इथे बघा अपडेट झालेला आहे. त्यानंतर दुसरा जो फोटो आहे तो तुम्ही किचन शेडचा घेऊ शकता किंवा शाळेच्या प्रेमाइसमधल्या इतर इमारतीचा घेऊ शकता, ज्याच्यामध्ये शाळेचं नाव आपल्याला दिसलं पाहिजे. आता आमच्या शाळेला जागा कमी असल्यामुळे मी हाच फोटो जरा क्लोज घेत आहे. हे फोटो सर्व आपल्या ॲडमिनकडे जाणार आहे, वरिष्ठ कार्यालयात. तिथून ते अप्रूव्ह होतील, मगच आपल्याला हे फोटो इथे सक्सेसफुली अपलोड होतील. जर नाही झाले तर पुन्हा आपल्याला रिजेक्ट होऊन पुन्हा हे फोटो अपलोड करावे लागणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे 2 फोटो झाल्यानंतर इथे खाली तुम्हाला त्याचं हे दिसतं आहे बघा लोकेशन. तिसऱ्या फोटोमध्ये आपल्याला हेडमास्टरची रूम जर सेपरेट असेल आणि जर सिंगल बिल्डिंग असेल, एकाच बिल्डिंगमध्ये सर्व असेल, वर्ग आणि हेडमास्टर रूम, तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त हेडमास्टर रूमचा टेबलचा वगैरे फोटो तुम्ही काढू शकता. इथे बघा, इथे टेबलचा फोटो आहे, म्हणजे हेडमास्टरचा टेबल आणि कपाट वगैरे आहे, तर त्याचा आपण फोटो काढणार आहोत. ही आता हेडमास्टर रूम कॅप्चर केल्यानंतर क्रॉप करायची गरज असेल वाटली तर क्रॉप करू शकता. त्यानंतर ओके करा. अशा प्रकारे 3 फोटो अपलोड झालेले आहे. त्यानंतर 4था फोटो जो आहे तो आपल्या क्लासरूमचा काढायचा आहे. क्लासरूमचा फोटो काढताना विद्यार्थी समोर असतील, विद्यार्थी समोर बसलेले असताना आपण फोटो काढायचा आहे. आवश्यकता वाटली तर हा फोटो तुम्ही क्रॉप करू शकता. ठीक आहे. बरोबरच्या चिन्हावर क्लिक करून आपला हा फोटो आता अपलोड झालेला आहे. अशा प्रकारे हे 4ही फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला ही अपलोड केल्यानंतर इथे बघा, आपले तुम्ही जेव्हा लोकेशन वगैरे तिथे बघता तिथे पेंडिंग फॉर अप्रूव्हल म्हणजे आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे हा फोटो जाईल. याच्यामध्ये काही चेंजेस जर वाटले त्यांना तर ते रिजेक्ट करतील आणि रिजेक्ट केल्यानंतर आपल्याला हे फोटो पुन्हा अपलोड करावे लागणार आहेत. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फक्त आपल्याला शाळेतले फोटो शाळेमध्ये काढावे लागतील. तिथे त्या लोकेशनवर आपल्याला काढावे लागणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.